सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता उमा आपल्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवून खूपच जास्त रडत असते. ती मनातून दुखावली गेली असते. तेव्हा तिची आई तिला म्हणत असते, उमा बाळा रडू नकोस अगं, कशाला रडतेस तू. तेव्हा ती म्हणत असते, आई अगं माझ्या मागे ही जी काही संकटे येत आहेत ती कधी थांबणारच नाही का गं. माझ्या वाट्याला सुख कधी येणारच नाही. तेव्हा इथे तिची आई म्हणते, असं बोलू नको उमा. अगं तुला इतका जीव लावणारा, तुझ्यावरती जीवापाड प्रेम करणारा नवरा तुला मिळालाय, ज्याने तुझ्या सुखासाठी किती कष्ट केले. तुला सुखात ठेवता यावं म्हणून इतकं सुंदर आलिशान घर बांधलं, स्वतःचा व्यवसाय सुरू केला. एवढं सगळं तुझ्या नवऱ्याने फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यावरच्या प्रेमासाठी केलं ना. मग आता घर म्हटल्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी या घरामध्ये घडतच असतात. ते एवढ्या मनाला लावून घ्यायच्या नसतात. अगं त्या गोष्टी कशा सुरळीत करता येतील यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात, बरोबर ना. तेव्हा उमा म्हणते, आई बरोबर बोलतेस तू. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. तुझ्यासाठी आणि पद्मताईसाठी मी दोरा आणलाय. देवी आईचा दोरा आहे, हातामध्ये बांधते. तेव्हा उमा आपल्या आईच्या हातामध्ये दोरा बांधत असते. त्यानंतर राघव आणि इथे अन्विता दोघेजण एकमेकांच्या समोर येतात. तेव्हा राघव म्हणतो, अगदी बरोबर ठिकाणी आली आहेस तू. देवासमोर जा आणि देवाच्या पायावरती नाक घास आणि माफी माग जा. ती म्हणते, का रे, कशासाठी. तेव्हा इथे राघव म्हणत असतो, आज आमच्या घरामध्ये जे काही घडलं ना ते सगळं तुझ्यामुळे घडलं, कळलं ना. तुझ्यामुळे. तुझी मी मदत केली नसती ना तर जास्त बरं झालं असतं. उगाच तुला वाचवलं मी. तरीसुद्धा तू काय करतेस, तू खड्ड्यामध्येच पाय टाकायला जातेस, काट्यावरतीच पाय टाकायला जातेस. तो कोण, तो तुझा बॉयफ्रेंड सनी की कोण. ते म्हणते, रोशू. हां तोच तो रोशू. पांढरा गाढव कुठला. तुला माहिती तरी आहे का तो मुलगा कसा आहे. फसवेल ना तुला, तेव्हा कळेल तुला. तो आहे ना तुझ्याकडून पैसे काढेल, फसवेल तुला. तुला माहिती नाही तो रोशू कसा आहे ते. ती म्हणते, जास्त बोलू नकोस माझ्या रोशूला. तो म्हणतो, बाई मला माहिती आहे म्हणून सांगतोय. ती म्हणते, हो का, खरं बोलतोयस तू राघव. राघव म्हणतो, मग कर कर आता त्याला फोन कर आणि सांग की त्याचा आणि तुझा काही संबंध नाही, सांग चल. ती म्हणते, पण माझा मोबाईलच मी गाडीत विसरले. तुझा मोबाईल देतोस का राघव. तेव्हा तो लगेच आपला मोबाईल देतो. तेव्हा इथे अन्विता फोन करते आणि म्हणते, रोशू तू कुठे आहेस रे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ती विचारते, आपली आज संध्याकाळची सिनेमाची तिकीटं काढलीस का. तो म्हणतो, नाही काढली. ते म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही, आपण उद्या भेटू हा. तेव्हा राघव तिच्याकडे रागाने बघत असतो. तेव्हा उमा म्हणते, हा दोरा पद्माताईसाठी घेऊन जा. तेव्हा इथे राघव तिच्या हातातून जोरात फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो, काय ग मी तुला त्याच्याबरोबर ब्रेकअप करायला सांगितलं होता ना. तो मुलगा चांगला नाही आहे म्हणून, तर माझ्या फोनवरून त्याच्याबरोबर गुलूगुलू गप्पा मारतेस, लाज नाही वाटत तुला. तेव्हा ती म्हणते, राघव तुझ्या सांगण्यावरून मी रोशूला सोडणार आहे असं वाटलं तुला. काही झालं ना तरीसुद्धा मी हे करणार नाही. त्यानंतर इथे माई त्या दोघांना बोलताना बघतात आणि म्हणतात की या दोघांकडेच आता आशा आहे. हे दोघेजणं दोन कुटुंबातील वैर संपवतील असंच वाटतंय मला. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता शिवनाथ शांत बसलेला असतो. तेव्हा शिवनाथला आठवत असतं, पद्मा म्हणालेली असते की तुझ्या घरामध्ये जेव्हा तुझ्या सुना येतील ना तेव्हा सगळ्यांना कळेल की तुझ्या घराचे वासे किती पोकळ आहेत ते. आता तू दाखवताना दाखव की सगळे तुझ्या ताब्यात आहेत, सगळे तुझ्या म्हणण्यानुसार वागतात. पण जेव्हा तुझ्या सुना येतील ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुझं घर तुटेल, कळलं तुला. तेव्हा इथे माझं घर करतोयस ना तेव्हा तुला कळेल की तुझं घर किती पोकळ आहे आणि त्या घराचे वासेसुद्धा. तेव्हा शिवनाथला टेन्शन आलेलं असतं. तो विचार करत असतो. तेवढ्यातच त्या ठिकाणी बंटी मामा येतो. तो म्हणतो की दाजी बोलावलं तुम्ही मला. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो की हो, मी आता जे काही विचारेन ना माझ्या प्रश्नाची खरी खरी उत्तरं द्यायची, अजिबात खोटं बोलायचं नाही. तेव्हा शिवनाथ म्हणतो की हे श्रीधरचं प्रकरण आहे हे तुला माहिती होतं का. तेव्हा बंटी म्हणतो, नाही दाजी, मला त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. शिवनाथ म्हणतो, खरं बोलतोयस तू की खोटं. तो म्हणतो, नाही दाजी मी खरंच बोलतोय, मला खरंच त्याबद्दल अजिबात कल्पना नव्हती. त्या दोघांचं काही प्रकरण आहे ते. त्यानंतर शिवनाथ म्हणतो, असं कसं माहिती नव्हतं.
अरे एकत्र झोपता तुम्ही, एकत्र बसता, बोलता, हिंडता, तुम्हाला एकमेकांबद्दल काही माहिती नाही? तेव्हा इथे राघवचं काही आहे का? राघवचं सुद्धा असेल. तेव्हा बंटी मामा म्हणतो, नाही नाही, अजिबात नाही दाजी, राघवचं तसं काहीच नाही आहे. हवं तर शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, राघवचं खरंच असं काही नाही आहे. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो की ह्या राघवचं काही नाही आहे, माधवचं काही नाही आहे, या श्रीधरचं काय आहे मध्येच? श्रीधरचं कसं काय असं घडलं असं शिवनाथला वाटत असतं. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो की माझ्या वाट्याला जे आलं ते माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये असं मला वाटतं. कारण मला इथे अनाथ म्हणून हिणवलं, उमाबरोबर लग्न केलं म्हणून मला हिणवलं, कारण तिच्याबरोबर लग्न करायची माझी लायकी नव्हती ना. माझ्या उमाचं माहेर कायमचं तुटलं. माझी उमा सोन्याचा चम्मच तोंडामध्ये घेऊन जन्माला आली होती, पण तिने माझ्यासारख्या मुलावरती प्रेम केलं, माझ्याबरोबर लग्न केलं म्हणून तिचं माहेर तुटलं. लोकांनी तिला हिणवलं, पण तरीसुद्धा माझ्याबरोबर राहिली, काबड कष्ट केले, गरिबीमध्ये झोपडीमध्ये राहिले, गरिबीमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, मला सोडून नाही गेली ती. पण हा खडतर प्रवास मी जो काही बघितला आहे तो माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, मला एवढंच फक्त वाटतं ना. कुणाचं माहेर तुटू नये, कुठल्या मुलाला कुणी हिणवू नये, एवढंच तर मला वाटतं. पण मुलांना माझं बोलणं, माझं सांगणं त्यांना आता दबावाचं वाटायला लागलं आहे. त्याला मी काय करू? पद्माच्या मनातून जेव्हा हे वैर निघून जाईल ना, तेव्हा माझ्या घरामध्ये सगळं सुखी घडेल असं मला वाटतंय. त्यानंतर इथे माई म्हणतात, पद्मा हे बघ, देवी आईचा दोरा आणलाय तुझ्यासाठी, तुझ्या हातामध्ये बांधते. तेव्हा इथे पद्माच्या हातामध्ये माई दोरा बांधत असतात. तेवढ्यातच तिथे अन्विता आणि तिची आई छाया येतात. तेव्हा छाया म्हणत असते, अरे वा, फक्त लेकीसाठी दोरा आणलाय वाटतं आणि सुनेसाठी? लेक म्हणजे लाडकी आणि सून म्हणजे दोडकी का? दिवसभर सुनेने सगळं करायचं, पण लाड करायची जेव्हा वेळ येते तेव्हा लेकीचे लाड होतात बरं का? काय हो आई, बरोबर ना? एकटीसाठीच आणलात होय? सुनेसाठी आणला असतात तर काय झालं असतं? पण नाही, लेकीचे लाड आणि सुनेला सुनेला काहीच नाही, बरोबर ना? ती म्हणते, नाही ग बाई, असं नाही आहे. एकच दोरा आणला होता म्हणून तिच्या हातामध्ये बांधते. तू पण लाडकीच आहेस हो. तेव्हा इथे उमाला आता आठवण येते. म्हणजे पद्मा ही जेव्हा लहान होते तेव्हा उमा तिच्यासाठी नेहमी दोरा घेऊन यायची आणि तिच्या हातामध्ये तो बांधायची आणि म्हणायची की ताई, हा दोरा तुझ्यासाठी आहे, तुझ्यावरती कधी कुठलंच कसलंच संकट यायला नको, तू नेहमी आनंदी आणि सुखी राहायला हवी आहेस, हा दोरा त्याच्यासाठी आहे. आणि तेव्हा इथे पद्माला आता आठवतं, जेव्हा त्या दोघीजणी मोठ्या झाल्या तेव्हा उमाने शिवनाथबरोबर लग्न केलं आणि तेव्हा ती सगळ्यांसमोर म्हणाली की मी शिवनाथबरोबरच लग्न करेन, कारण माझं त्याच्यावरतीच प्रेम आहे, मला त्याच्याबरोबरच आयुष्यभर राहायचं आहे. जेव्हा ही गोष्ट उमाने पद्माला सांगितली तेव्हा पद्माला खूप राग आला, कारण पद्माला उमाबरोबर आयुष्यभरासाठी राहायचं होतं. पद्मा म्हणालेली सुद्धा असते की बाबा, माझं आणि उमाचं लग्नसुद्धा एकाच घरामध्ये लावून द्या, आम्हाला दोघा बहिणींना सख्या जावा व्हायचं आहे, जेणेकरून आम्हाला आयुष्यभर एकत्र राहता येईल, असं पद्माचं स्वप्न असतं. पण ते उमाने प्रेम केल्यामुळे पूर्ण झालेलं नसतं. तेव्हा इथे पद्मा खूपच जास्त चिडते आणि रागारागाने तिच्या माईने बांधलेला दोरा काढून टाकते. तेव्हा इथे अन्विता आणि त्याचबरोबर छाया म्हणतात, अहो असं काय करते तुम्ही वंस? तेव्हा ती म्हणते, मला नको हा दोरा बिरा, घे तुला घे. तसंही माझा कुठल्या देवाधर्मावरती आता विश्वासच उरलेला नाही आहे, माझा कशावरतीच विश्वास उरलेला नाही आहे. तेव्हा इथे आता छाया म्हणते, अहो वंस, मी मस्करी केली, मस्करीत बोलले मी तुम्हाला, मला नको हा दोरा. तेव्हा ती म्हणते, ए बाई, जाऊ दे तिकडं, ठेव तुला दोरा, नाही तर नको ठेव, मला जाऊ दे इथून. तेव्हा इथे हे सगळं वागणं जे पद्माचं असतं ना, ते उमावरती केलेल्या अतिप्रेमामुळे असतं आणि ते प्रेम तिला मिळालेलं नसतं. त्यानंतर इथे राघव, श्रीधर आणि माधव तिघेही बसलेले असतात रूममध्ये. तेव्हा माधव म्हणत असतो, कधी कधी वाटतं ना, जाऊन आपणना सगळं खरं खरं सांगावं मधुराबद्दल, मनातली ही भीतीच काढून टाकावी. तेव्हा इथे श्रीधर म्हणतो, आणि काय करायचं, मी सांगितलं ह्याचं ऐकून, काय झालं, आपणनी परवानगी दिली, आप्पा उलट किती चिडले, किती रागवले. हे सगळं ना या राघवमुळे झाले दादा. राघव म्हणतो, हो, हे सगळं ना माझ्यामुळेच झाले. पण का माझ्यामुळे झालं? तुमच्या दोघांमध्ये हिंमत नाही आहे ना, म्हणून तुमच्यासाठी मला हिंमत करावी लागली. ते नाही दिसत आहे तुम्हाला, फक्त माझ्यामुळे झालेलं दिसतंय. कुणासाठी किती करायला जा, नाव आपल्यालाच पडणार, बरोबर ना?
तेव्हा इथे आता लगेच श्रीधर म्हणतो, दादा मी तुला हेच म्हणेन की काही सांगू नकोस आप्पांना, आप्पा आपल्याला काही समजूनच घेणार नाही. तेव्हा बंटी मामा तिथे येतात आणि म्हणत असतात, काय रे काय भाच्यानं बोललात, आप्पा कधी समजून नाही घेणार तुम्हाला. अरे आप्पांबद्दल बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही रे? तुमच्या आप्पांनी आत्तापर्यंत तुमच्यासाठी जे काही केलं ते सगळं विसरलात का? अरे तुमच्यासाठी किती खास्ता खाल्ल्यात त्याने. तुम्हाला इथे आई वडिलांचं प्रेम मिळावं, वडिलांची माया मिळावी म्हणून तुमच्यावरची पकड त्याने वडील म्हणून अशी घट्ट पकडून ठेवली, ती तुम्हाला आता टोचायला लागली. अरे तुम्हाला काय कळणार रे अनाथ म्हणजे काय असतं ते? जो माणूस आयुष्यभर अनाथ म्हणूनच राहिला ना, ज्याने इथे लोकांची बोलणी खाल्ली ना, त्या लोकांना तुम्ही काय बोलणार? अरे तुमच्या वडिलांनी जे काही सहन केलं ते तुम्ही केलंत का? ते अनाथ म्हणून जन्माला आले, पण तुम्ही तुम्ही त्यांची मुलं आहात. तुम्हाला कसली काही कमी पडायला नको, सगळं काही तुम्हाला मिळायला हवं म्हणून सगळं तुम्हाला हातामध्ये आणून दिलं. त्यांनी प्रेम केलं, लग्न केलं, पण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही बघितलं रे. खूप काही कठीण प्रसंगांना ते सामोरे गेले. ते तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून ते फक्त तुम्हाला बोलतात. बाकी तुम्ही आता काय म्हणालात की तुमच्या आप्पांना काही कळणार नाही म्हणून त्यांच्या प्रेमाची ही किंमत करताय तुम्ही? वाह! चांगलं आहे तुमचं. झोपा आता, खूप उशीर झाला आहे. आणि मामा आता बाहेर जातात. तेवढ्यातच पिहूचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे आता श्रीधर फोन उचलतो आणि म्हणतो, हा पिहू बोल, काय झालं? ती म्हणते, ये बाहेर, दरवाजा उघड, मी आले. तेव्हा इथे राघव म्हणतो, काय झालं? तो म्हणतो, चल लवकर बाहेर चल, बाहेर चल. आणि श्रीधर आणि राघव दोघेजण बाहेर येतात. तेव्हा श्रीधर गेट उघडतो आणि इथे घरामध्ये आता घुसणाऱ्या पिहूला तो बाहेर काढतो आणि म्हणतो, तू इथे काय करतेस पिहू? पिहू म्हणते, काय करतेस म्हणजे? तू काही करत नाही आहेस ना, म्हणून मला करावं लागतंय. तू काय केलंस? लग्नाबद्दल बोललास तुझ्या आप्पांजवळ, मग त्यानंतर मला फोन केलास. तू माझा फोन का उचलत नाही आहेस? तो म्हणतो, उचलला की आता. ती म्हणते, आत्ता उचललास? सकाळपासून एक तरी फोन उचललास माझा? नाही, मला कळतंय श्रीधर, तुझं ना माझ्यावरती प्रेमच नाही आहे. श्रीधर म्हणतो, नाही पिहू, असं नाही आहे, आहे माझं प्रेम तुझ्यावरती, पण तू आता प्लीज इथून जा. आप्पांना जर कळलं ना तर आप्पा अजून चिडतील गं. सकाळीसुद्धा खूप चिडले होते. तू प्लीज जा इथून. तेव्हा इथे पिहू म्हणत असते, श्रीधर मी तुझं काहीच ऐकणार नाही हां. मी तुला आधीच सांगितलं होतं की जर तू माझ्याकडे परत आला नाहीस लग्नाची बोलणी करायला किंवा काही डिसिजन घेतला नाहीस ना, तर मी बॅग घेऊन येईन म्हणून. हे बघ, मी बॅग घेऊन आले. आता चल, आत्ताच्या आता आपण लग्न करूया. तो म्हणतो, पिहू अगं काय बोलतेस तू? हे बघ, मी आलो होतो ना लग्नाची बोलणी करायला. ती म्हणते, तू आला नव्हतास, तुझा भाऊ तुला घेऊन आला होता. आता तू काय करणार आहेस ते मला सांग. तुझं माझ्यावरती प्रेम असेल तर तू माझ्याबरोबर लग्न करशील, तुझ्या आप्पांना समजावशील, नाहीतर मी आता कुठेही जाणार नाही आहे. हे बघ श्रीधर, तू माझ्याबरोबर कधी प्रेम केलंसच नाही का रे? खरं सांग, कधीच प्रेम केलं नाहीस? म्हणजे तू माझ्याबरोबर टाईमपास केलास, बरोबर ना? आत्तापर्यंत खरं प्रेम तू माझ्यावरती केलंच नाही आहेस असं मला वाटतंय. जर तुला माझ्याबरोबर लग्नच करायचं नव्हतं तर हे प्रेमाचं नाटक करायची गरज तरी काय होती रे तुला? तेव्हा श्रीधर म्हणतो, अगे काय बोलतेस तू पिहू, खरंच असं काही नाही आहे. तेव्हा राघव म्हणतो, वहिनी मी तुमचं सगळं काही ऐकून घेईन, पण हे मी ऐकणार नाही या. म्हणजे माझ्या भावाने तुमच्यावरती खरोखर आणि मनापासून प्रेम केले हे मला माहिती आहे. हा आता आमचे आप्पा खूप स्ट्रिक आहेत आणि हा एक नंबरचा घाबरा आहे म्हणून तो काही बोलत नाही आहे, पण प्रेम त्याने तुमच्यावरती खरंच केले. टाईमपास करणारे संस्कार नाही आहेत आमच्यावरती. आम्ही जर प्रेम केलं तर एकाच मुलीवरती करतो, असेच संस्कार आहेत आमच्यावरती. पण आता तुम्हाला जर श्रीधरबरोबर लग्न करायचं असेल तर ठीक आहे, मी लग्न लावून देतो तुमचं. तेव्हा इथे श्रीधर म्हणतोय, बाबा काय बोलतोयस तू, गप्प बस तू, हे सगळं ना ह्याच्यामुळेच झाले. तो म्हणतो, हां ठीक आहे, माझ्यामुळे झाले ना, मग मी देतो ना लग्न लावून तुमचं. पण वहिनी माझी एक अट आहे, ती तुम्हाला मान्य करावी लागेल. ती म्हणते, कसली अट? तेव्हा राघव म्हणतो की तुम्ही लग्न करून या घरामध्ये आल्यानंतर नेहमी माझ्या आई आप्पांचा आदर करायचा, त्यांचा सन्मान जपायचा, त्यांचा आदर करायचा, त्यांचं इथे मन जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे. हे आमचे शेजारी आहेत ना, त्यांना असं वाटतं की आमच्या घरात सुना आल्यानंतर आमचं घर तुटेल, पण तू आपलं घर जोडून ठेवायचं. तुम्ही आहे ना, या लोकांना दाखवून द्यायचं की सुना या घर तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी सुद्धा येतात. तुम्ही आपल्या घराला तुटू नाही तर एकत्र जोडून ठेवायचं, असं वचन द्यान तुम्ही मला. तेव्हा इथे श्रीधर म्हणतो, बरोबर, माझंसुद्धा हेच म्हणणं आहे, माझीसुद्धा हीच इच्छा आहे.
जर तू हे घर एकत्र जोडून ठेवशील, आपल्या घराला तुटू देणार नाही, तर मी तुझ्याबरोबर आत्ता लग्न करायला तयार आहे. तेव्हा इथे श्रीधरने सुद्धा राघवच्या हातावरती हात ठेवलेला असतो, वचन दिलेलं असतं. आता इथे निर्णय असतो तो पिहूचा. श्रीधर पण म्हणतो की तू माझ्या आई आप्पांचा मान ठेवायचा, या घरासाठी जे करता येईल तेवढं सगळं करायचं. तेव्हा पिहू म्हणते ठीक आहे, मी वचन देते की मी प्रत्येक वेळेला आई आप्पांचा आदर करेन आणि त्यांचा मान सन्मान जपेन. एकत्र घर बांधून ठेवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन, पण माझी पण एक अट आहे. तेव्हा तो म्हणतो कसली अट? तेव्हा आधी राघव म्हणतो की ठीक आहे, तुम्ही जर माझी अट मान्य करताय तर उद्या या मंदिरामध्ये राघवला घेऊन येण्याची जबाबदारी माझी. राघवला घेऊन येईन आणि मग तुमच्या दोघांचं मंदिरामध्ये थाटामाटात लग्न लावून देईन. चालेल ना तुम्हाला? ती म्हणते ठीक आहे, पण माझी पण एक अट आहे हां. ते म्हणतात कसली अट? जर उद्या तुम्ही माझ्या घरी आला नाहीत मला घ्यायला, तर मात्र मी माझा जीव देईन, मी आत्महत्या करेन. तेव्हा श्रीधर म्हणतोय बाई असं काही बोलू नको गं, आम्ही येऊ म्हणालो ना, येऊ आम्ही उद्या. बरं चल, आता तुला घरी सोडायला येतो चल. तेव्हा इथे रात्रीच्या वेळेला श्रीधर पिहूला एकटीला जाऊ देत नाही. तो आता गाडीवरून तिला घरपर्यंत तिच्या सोडायला जातो. त्यानंतर इथे आता राघव आजूबाजूला बघतो, कुणी आहे का? पण आधी कुणी नसतं, पण मध्येच तो भास्कर आता टपकलेला असतो. त्यांना काही झोप येतच नाही. यांच्या घरामध्ये काय होतंय काय जाते ते बघण्यासाठी सतत आपल्या फेऱ्या मारत असतात. इथे आता वॉचमॅनगिरी करत असतात. तेव्हा इथे आता भास्कर म्हणतो की अच्छा, म्हणजे उद्या शिवनाच्या घरामध्ये तमाशा होणार, राघव पळून जाऊन लग्न करणार. त्यानंतर पुढील भागामध्ये श्रीधर आता शिवनाथच्या पाया वगैरे पडत असतो. तेव्हा शिवनाथ म्हणतो ज्या पण तुझ्या महत्त्वाच्या कामाला जातोयस ना, ते तुझं काम होईल, आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर उमासुद्धा आशीर्वाद देते. वेदा म्हणते दादा ऑल द बेस्ट. तेव्हा राघवला खूपच छान वाटतं की सगळ्यांनी आशीर्वाद दिलेला असतो. त्यानंतर इथे राघव आपल्या बाईकवरून श्रीधरला लग्नासाठी घेऊन जातो आणि त्यानंतर त्या ठिकाणी आता पद्मा उभीच असते. पद्मा म्हणत असते ए रुद्रप्रताप जा, त्या दोघांचा पाठलाग कर जा, 1 मिनिटसुद्धा त्या दोघांना नजरेआड करू देऊ नकोस. त्यानंतर इथे शिवनाथ आता तिथे एक म्हणजे किन्नर आलेले असतात. शिवनाथ म्हणतो ए बाबा, तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये सगळ्या चांगल्या सुना येऊ दे. तो म्हणतो अरे बाबा, चांगल्याच सुना येतील तुझ्या घरामध्ये, काळजी करू नको. तो म्हणतो मग दे तू आशीर्वाद आणि आजच चांगली सून येऊ दे असं म्हण. तेव्हा तो म्हणतो दिला आशीर्वाद, आजच तुझ्या घरामध्ये एक चांगली सून येते की नाही बघच तू. तर इथे आता त्यांचा आशीर्वाद म्हणजे खूपच अनमोल असतो आणि तो आशीर्वाद शिवनाथच्या घराला मिळालेला असतो, त्याला मिळालेला असतो. पिहू आता कपडे वगैरे पॅक करत असते. तेव्हा इथे श्रीधर म्हणत असतो ए बाबा, माझ्या पोटामध्ये आहे ना 25 किलोचा गोळा आलाय, तुला माहिती आहे का? राघव म्हणतो का रे? तो म्हणतो नाहीतर काय, मी पहिल्यांदाच मुलगी अशी पळून घेऊन जातोय ना लग्नासाठी. राघव म्हणतो हो का? मी तर रोजच मुली पळून घेऊन जात असतो, बरोबर ना? तो हसायला लागतो. तो म्हणतो काय हसतोयस, मी रोज पोरी पळून नेतो का लग्नासाठी? तो म्हणतो नाही नाही. तेव्हा इथे राघव आता आपल्या भावाला त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी आपल्या इथे आप्पांच्या आईच्या सुद्धा विरोधात जायला तयार होतो. कारण प्रश्न फक्त श्रीचा नसतो, तर प्रश्न असतो पिहूच्या खूप जास्त प्रेमाचा सुद्धा. कारण ती मुलगी श्रीधरवरती इतकं प्रेम करते की ती स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार झालेली असते. स्वतःचं घर सोडून ती त्याच्या घरी यायला सुद्धा तयार झालेली असते. त्यामुळे इथे राघवने हा निर्णय घेतलेला असतो श्रीधर आणि पिहूचं मंदिरामध्ये लग्न लावून देण्याचा.